नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, निराधार बांधव, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी, विधवा महिला भगिनी, त्याचबरोबर तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी यांना ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार, ते या संदर्भात नेमकं अपडेट काय आहे, ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की आता आपल्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता कधी जमा होणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, निराधार योजनेचे सगळेच लाभार्थी चिंतातूर झालेले आहे आणि ते ऑगस्ट हप्त्याची वाट बघत आहे. आणि मित्रांनो, कालच दिव्यांग बांधवांचा सप्टेंबरच्या हप्ता वितरणाचा GR सुद्धा आलेला आहे. म्हणजे त्यांना ऑगस्टचा हप्ता पण मिळालेला आहे आणि आता सप्टेंबरचा हप्ता वितरणाचा GR पण आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर लवकरच आता सप्टेंबरचा हप्ताही जमा होणार आहे. त्यामुळे निराधार बांधवांच्याही आशा पल्लवित झालेल्या आहे आणि त्यांनाही वाटत आहे की नेमकं जर दिव्यांग बांधवांना सप्टेंबरचा हप्ता मिळत असेल तर आम्हाला निदान ऑगस्टचा हप्ता मिळावा. आणि यासाठी सगळेजण विचारत आहे की ऑगस्टचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार, कारण मुळातच जुलैचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे जुलैचा हप्ता जमा झाला, परंतु आता पुढे सणासुदीचे दिवस आलेले आहे. रक्षाबंधन सारखा अतिशय महत्वाचा सण आता 28 ऑगस्टला आहे. त्यामुळे विधवा महिला भगिनी चिंतातूर झालेल्या आहे आणि त्या एकच विचारत आहे की आम्हाला ऑगस्टचा हप्ता रक्षाबंधनला मिळणार का. तर बघा मित्रांनो, जी काही अपडेट माहिती आलेली आहे की जवळपास सगळ्याच योजनांच्या हप्त्याच्या वितरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. यामध्ये कालच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या संदर्भात प्रोसेसिंग सुरू झालेली आहे, GR आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या खात्यावर लवकरच हा हप्ता जमा केला जाणार आहे. त्याचबरोबर तात्काळ महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांच्या सप्टेंबरच्या हप्त्याचा GR काढलेला आहे आणि त्यांच्याही खात्यावर पैसे जमा करण्यासंदर्भात प्रोसेसिंग आता आजपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता उरले फक्त निराधार बांधव, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आणि विधवा महिला. त्यामुळे आता यांच्याही संदर्भात सकारात्मक दृष्टिकोन शासनाचा आहे आणि जी काही माहिती मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून, त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की हे हप्ते इतर योजनांचे हप्ते जमा होत असताना निराधार बांधवाचाही हप्ता लवकरच जमा केला जाईल. त्यामुळे मित्रांनो, हे एक आशेचा किरण आहे की आता निराधार बांधवांचा जो काही ऑगस्टचा हप्ता आहे या सणासुदीच्या काळात लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भात सकारात्मक माहिती मिळालेली आहे. तर मित्रांनो, आता नेमकं माहित नाही की हा हप्ता आपल्याला रक्षाबंधनच्या दिवशी मिळणार की यासाठी अजून काही दिवस थांबावे लागणार. तर हे आपल्याला जी काही पुढचा अपडेट येणार आहे तर त्याच्यामध्ये ही सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे सध्या तरी आपण आता वेट आणि वॉच, म्हणजे आता आपल्याला फक्त काय करावं लागेल, थोडी कळ काढावं लागेल, वाट बघावं लागेल. तर या संदर्भात नेमका GR येतोय का, कारण जुलै हप्त्या संदर्भात GR आलेला नव्हता आणि तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले होते. त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता जमा करण्यासंदर्भात GR येईल का, आणि नाही आला तरी ज्यावेळेस लाडक्या बहिणीचे पैसे जमा होतील, त्याचबरोबर जे काही दिव्यांग बांधवांचे पैसे जमा होतील आणि त्यानंतर लगेच निराधार बांधवांचे पैसे सुद्धा जमा होतील, अशा प्रकारची सकारात्मक बातमी आणि अपडेट मिळालेली आहे. त्यामुळे आता चिंता करू नका, फक्त कळ काढा आणि होऊ शकते या सणासुदीच्या दिवसातच तुम्हाला सुद्धा ऑगस्टचा हप्ता मिळणार आहे, तुमच्या खात्यावर ऑगस्टचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर मित्रांनो, जसा ऑगस्टचा हप्ता जमा करण्यासंदर्भात GR येईल किंवा अजून काही महत्वाचे अपडेट येईल, तसे आपल्या चॅनलवर तात्काळ त्याची माहिती दिली जाईल. त्यामुळे अजून पण जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करून ठेवा. म्हणजे काय होईल की
आपल्या चॅनलवर या संदर्भात जे काही अपडेट येतील तर त्याची तात्काळ माहिती तुम्हाला लगेच मिळून जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त निराधार बांधवांपर्यंत, श्रावणबाळ उद्योग पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत, त्याचबरोबर विधवा महिलांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना जी काही चिंता लागलेली आहे तर ती चिंता दूर होईल आणि लवकरच म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये आगस्टचा हप्ता आपल्या खात्यावर जमा केला जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो.